कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकावरणे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नवमी साखरे नाम विस्तृतम् येषां चरण सान्निध्यादिभा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भुवन्नये मुक्ते ज्ञानप्रताप विलसद्भजनामृतं च अद्वैत भाव पठुतायत बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. तर एकनाथ महाराजांच्या हरिपाठामधला बहुता सुकृती नरदेह लाजला हा अभंग आपल्याला आज घ्यायचा. बहुता सुकृती नरदेह लाजला भक्ती विन गेला गती बाग भाग्य कैसे नसरेची कर्म न कळेची वर्म अरे मुळा अनेका जन्मांचे सुकृत पदरी त्याच्या मुखे हरी पैता वैर हरावरंक हो का उंचयात भक्ती विना माती मुखी त्याच्या एका जना धनी हरी हरी भक्ता मुक्तीचा विद्यता पाठी लागे हरिमुखी गाता हरपदी चिंता ध्यानाय मागुता जन्म. तर हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगामध्ये आपल्याला बोध केलेला आहे आणि तो बोध करणारे संत आहेत आणि ज्यांना केला तर ते मनुष्य हाती जीव आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की संतांची वाणी आपल्यापर्यंत आपल्याला ऐकायला भेटली आणि संतांची वाणी म्हणजे खरी वाणी आपल्याला खऱ्यावर आणणारी खरं सांगणारी योग्य मार्ग दाखविणारी ज्या मार्गाने गेलो असता दुःख नाही आणि सुखच होत असा जो हा संतांचा मार्ग आहे. म्हणून त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर तुकाराम महाराज सांगते की मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतती आणि त्या मार्गाने जर आपण चाललो काय होत असतं तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. कारण कोणत्याही प्रकारचा गुंता या ठिकाणी पडत नसतो असा हा संतांचा मार्ग आहे. आपण भाग्यवान म्हणून स्वतःला आपण भाग्यवान मानलं पाहिजे की आपण संतांच्या संगतीमध्ये आलो संतांच्या विचारामध्ये आलो किंवा संतांचे शब्द आपल्या कानावर पडून त्याचा योग्य अशा प्रकारचा आपल्या मनावर परिणाम जर व्हायला लागला तर खरोखर आपण भाग्यवान आहोत. म्हणून काहीतरी या ठिकाणी यालाच खरा परमार्थ म्हणायचा की आपल्याला संतांचे वाक्य आपल्या अंतःकरणामध्ये बिंबले. याचा अर्थ की आपण जरी त्या ठिकाणी आपल्याला काही संतांचे विचार कळाले की याचा अर्थ असं समजायचा की आपण आता या परमार्थाच्या दिशेला आपली वाटचाल चालू आहे म्हणून आपला योग्य रस्ता आहे. कारण जसं की प्रत्येक घासाला तृप्ती होत असते शेवटच्या घासाला आपण म्हणतो आता जेवण माझं झालं. म्हणून तशा प्रकारचं आपण परमार्थ करायला लागलो म्हणजे याचा अर्थ की आपला आता घासाघासानं जेवण करणं चालू आहे तृप्ती होणं चालू आहे. आणि म्हणून आपण परमार्थात आलो म्हणजे आपल्याला काही क्रोध येणार नाही काही मोह होणार नाही असं नाही. तर हे होणारच कारण हे अंतःकरणाचे भावना आहेत की म्हणून हे रजोगुण तमोगुण सत्वगुण. फक्त आपण त्या भावनेच्या आहारी नाही जाणं हे महत्वाचे. कारण हे आपापले आता तिन्ही गुण असते तिन्ही गुण आपापल्या परीने काम करणार म्हणून परंतु आपण त्या गुणामध्ये वाहत नाही जाणार. तमोगुण आला तर मोह होणार रजोगुण आला तर काम क्रोध या ठिकाणी येणार सात्विक भावना आली तर शांतीदाय येणार. परंतु ही शांती जरी मनामध्ये आली तरी त्या शांतीला आपण पाहणारे आपण शांत आहे असं नाही किंवा आपण क्रोधी येत असं नाही त्या क्रोधाला आपण पाहणारे किंवा आपल्याला मोह झाला असं नाही तर त्या मोहाला आपण पाहणारे. म्हणून साक्षी म्हणून
आपण त्याला पाहायचं. तर आपण जर त्याला साक्षी म्हणून पाहिलं, आता उदाहरणार्थ क्रोध आला आणि त्या क्रोधाला आपण जर साक्षी म्हणून पाहिलं तर त्या क्रोधाच्या प्रवाहात आपण वाहत जातो. म्हणून या भावना येणार जाणार, आपण त्याबरोबर येणारे जाणारे नाही. तर आपण खरेच आहोत आणि ही ज्या भावना आहेत तर त्या टिकून नाहीत, म्हणजे खऱ्या नाहीत, की त्या अंतःकरणामध्ये हे जातं एक जातं एक येतं. जसं पाहुणा असतो तर तो घरातला नसतो, तर तो येणारा जाणारा असतो. त्या प्रकारचे अंतःकरण कसं आहे, बदलणार आहे. त्यातले भाव आहेत आणि हे भाव सुद्धा या ठिकाणी स्थिर नाहीत, ते बदलत असते. पण या ठिकाणी हे भाव म्हणजे मी नाही, आणि म्हणून याचा अहमपणा आपण नाही घ्यायचा. मी शांत आहे, मी क्रोधी आहे, मी कामी आहे, मी लोभी आहे. तर हे सगळं काय याचे धर्म याच्या ठिकाणी पाहते. हे अंतःकरणाचे धर्म हे गुणाचे कार्य. म्हणून त्रिगुण सार निर्गुण हे सार, आणि माझ्या ठिकाणी कोणताच गुण नाही. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं नरदेहामध्ये आपल्याला ज्ञान करून घेता येतं. आणि नरदेहामध्ये जसंही तसं लक्षात घेता येतं. म्हणून पुण्यानं नरदेह घातलाय. किती पुण्य केलं तर नाथ महाराज सांगते की बहुता सुकृती नरदेह लादला. पण भक्ती नाही केली तर मग कुठे गेला? भक्ती विना गेला अधोगती. आता अधोगती म्हणजे खाली जाणं. खाली जाणं म्हणजे दुःखात जाणं. दुःखात जाणं म्हणजे नरकात जाणं, अनेक योनीमध्ये जाणं, खाली घसरणं. आणि म्हणून या ठिकाणी नरदेहाला येऊन सुद्धा जर आपण ईश्वराची भक्ती आपल्याकडून नाही घडली, तर भक्ती नाही घडली तर अधोगती होणार. चांगली एक अधोगती. म्हणून अधोगती म्हणजे पाप होणारे, पापानं पापाचा परिणाम काय? दुःख आहे. म्हणजे कोणाला बी वाटतं की मला दुःख होऊ नये, आणि दुःख होऊ नये पण पाप करते. आता पाप करणं म्हणजे काय? तर या ठिकाणी सगळ्यात मोठं पाप तर आपण पाहतो की मी देह म्हणता कोटी ब्रह्म, की आपण ह्या पंचभूताच्या देहाला मी म्हणायला. देह कशाचा आहे तर पंचभूताचा आहे. पण पाच भूताला मिळून हा देह झाला. त्या देहाला मी म्हणणंच काय? पाप आहे. आता मीच देह नाही तर देहा संबंधी पण तू माझे आहेत का? कारण देहा संबंधी माझे नाही, कारण हे संबंधच आहे. काही काळापूर्वी नव्हते आणि काही काळानंतर राहणार नाही. लग्न होण्यापूर्वी बायकोचा माझा काही संबंध नव्हता, ओळख पण नव्हती. आणि नंतर काही काळानंतर ती मेल्यानंतर किंवा हा मेल्यानंतर मग पुन्हा कुठे गेले तर पुन्हा काही पत्ता लागणार नाही. म्हणून आहे इथं म्हणजे काही त्यांचा ना आपला काही खरा संबंध नाही. म्हणून देह संबंधाचे नाते घोरड्या वरबाडीची शेताते अजून तरी होई जागा तू कामने पुढे दगा. कारण दगा आहे तू जागा होय. म्हणून हे देहाच्या संबंधाचे नाते, देहाचा संबंध आपला नाही, तर देहा संबंधामुळे जे काही नाते आले ते आपले पुढे. देहाचा संबंधच माझा संबंध, देहाचा संबंध खरा नाही. कारण देहाचा संबंध, देह खोटा आहे, मी खरा आहे. देह मरणार आहे आणि मला मरण नाही. देह उत्पन्न झाला, मी उत्पन्न झालो नाही. आणि म्हणून देहाचा स्वभाव काय? जन्म आणि मरण. आणि मी जन्मत नाही, देहासंग जन्मलो नाही, देहासंग मरणार नाही. आणि म्हणून देहाचा माझा काही संबंध नाही. वास्तविक या ठिकाणी आता बरोबर दिसायला लागला, परंतु तो काही खरा नाही. मग सावली संघ असते आपल्या, परंतु ती खरी मानित नाही आपण. अशा प्रकारचा देह सुद्धा संतांना खरा आहे असं वाटत असतो. देहच खरा नाही, मग देह संबंधी सर्व काही नाते ते माझे नाही. दिसायला लागली तर चित्रातल्यासारखी, परंतु चित्र दिसते ते आपल्याला खरे वाटत नाही. अशा प्रकारचा संतांना सुद्धा हा संसाराचा संबंध दिसतो, खरा वाटत नाही. आणि तेच आपल्याला शिकित असते, तेच खरं असतं. कारण हा प्रपंच सर्व माईक आहे.
माईक आहे की हा खोटा आहे, खोटा असो. आपल्याला कोणी खोटा सांगितलं नाही, पण संतांना संसार त्यांना कधी बी खोटा वाटायचा, आपल्याला पण त्यानं खोटाच सांगितला. लटिका व्यवहार सहवास, कारण संसार लटका आहे, प्रपंच खरा नाही, आणि खरा नसताना आपण त्याला खरं मानायला लागतो. मग आता हा खरा का प्रपंच खरा? यानं प्रपंच खरा मानला, यानं मानल्यामुळे खरा का प्रपंच खरा? जसं साखर टाकल्यामुळं चहा गोड लागला, चहा कुठं गोड आहे? मग आपण प्रपंच खरा मानल्यामुळं प्रपंच खरा आहे, प्रपंच खरा आहे. आपण म्हणतो प्रपंच खोटा आहे, तर काय करतो प्रपंच? म्हणजे याच्यातला खरेपणा कोणाचा आहे? आपला आहे. हे ज्ञान नरदेहात होत. इतर देहामध्ये त्या प्रपंचालाच खरं म्हणणं असे आपण बांधलेलो आहे. म्हणून जे बांधलेले असते त्याला पशु म्हणायचं. आणि ते पशु म्हणजे कसे आहे? तर ते प्रपंचाला सत्य म्हणून बांधलेलेच आहेत, त्याला प्रपंच खोटा आहे अशा प्रकारचा उलगडा होतच नाही, म्हणून त्याला पशु म्हणतात. कारण ते त्यांना बुद्धीच नाही, किंवा त्यांना बुद्धीनं विचार करण्याची शक्ती त्यांच्यात नाही, म्हणून त्यांना अशा प्रकारचा उलगडा होतच नाही खऱ्या खोट्याचा. आणि जिथं होतो त्याला म्हणले मनुष्य देहातले बुद्धी. आणि म्हणून मनुष्य देहातलं खूप वर्णन केलं नाथ महाराजांनी. मनुष्य देहाचे निज्ञान हे सच्चिदानंद पद वेगेने एवढा निखारणार आहे, अवलोकने तिथला असते मनुष्य देहाचे निज्ञान. मनुष्य देहातल्या ज्ञानानं, इतर देहातल्या ज्ञानानं नाही. मनुष्य देहात येऊन मोठ्या मोठ्या बिल्डिंग किंवा आणल्या, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, कुठेतरी फिरायला गेलो, त्या देवाला त्या देवाला आईचा आराम केल्या, म्हणजे काय धन्य झालो नाही. तर मनुष्य देहाला येऊन आपण देवाची भक्ती केली म्हणजे आपण भाग्यवान आहोत. मनुष्य देहाला येऊन मोठमोठे दागिने घातले, भारी भारी कपडे घातले, पण कसे कपडे घालते फाटत येत. आणि काही करा, या ठिकाणी किती संपत्ती भोगा, परंतु इथली काही संपत्ती भोग काही बरोबर येत नाहीत, म्हणून ते इथंच सोडून जावं लागते. आणि आता इथं हौशीनं या ठिकाणी आपण सर्व काही प्रपंच करायला लागलो, मजानं या ठिकाणी राहायला लागलो, परंतु हे सोडताना सुद्धा मजाच येणार आहे. कारण त्याला वाटत ही आता मजा झाली, मग तेव्हा कशी मजा येईल? म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला, प्रपंच खरा नसताना आपण त्याच्या इतक्या नादी लागायचं नाही. इतकं या खोट्यावर प्रेम करायला लागलो की गरजेपेक्षा जास्त, इतकं त्याला मी माझं म्हणायला लागलो, इतकं त्या ठिकाणी गुंतून घेतलं. कोणी गुंतीला? तर प्रपंचानं आपल्याला गुंतीला नाही, तर आपणच प्रपंचात गुंतलो या संसारे गा कैसा झालो शांत, मी माझे वाढवणे माया कृष्णेचा भेद, सोयीत न दिशेची केला फुलावध, लागले काळ पाठी सवे कामये क्रोध. कारण हे काम क्रोध आपल्या पाठीमाग लागले, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला देवाचं भजन करावं लागलं. कारण देवाचं भजन केल्यावर आपल्या सगळ्या समस्या दूर होत्या. आपण संसारामध्ये समस्या काढायला लागलो, पण समस्या वाढायला लागलो, त्या देवाच्या भजनानं दूर होत असत्या. कारण संसारामध्ये समाधानी कोणीच झाला नाही, सुखी कोणीच झाला नाही. उलट उलट त्या ठिकाणी संसार करू करू दुःखीत झाला, परंतु देवाचं भजन करून सुखी झाले, समाधानी झाले. आणि जो देवाचं भजन करतो त्यासारखा समाधानी कोणीच नसतो. म्हणून जो देवाचं भजन करतो किंवा जो देवात मग्न आहे, तर त्याला महाराज. हे बाकीचे पृथ्वीचे राज्य जरी असलं तर ते नुसते राजे, पण महाराजे म्हणजे मोठे राजे, त्यांच्याकडे काही नसायचं परंतु समाधान असायचं, आणि ते जंगलात राजे पाहिल्यानं. आता या ठिकाणी हे महाराज लोक लागले पाकिटाच्या नादी, लागले श्रीमंताच्या नादी, श्रीमंताचं वर्णन करायचे, श्रीमंताच्या पुढं पुढं करायला लागले, आणि अशा प्रकारचं द्या आम्हाला दक्षिणा, द्या आम्हाला निधी, द्या आम्हाला काही, अशा प्रकारचं म्हणायला लागले. हे महाराज लोक डुप्लिकेट आहेत. खरे महाराज तेच होते की जे कोणा पुढे हात बसलीत नाहीत,
आणि जे कधी कोणाला काही मागत नाही, नाही दिलं तरी घेत नाहीत, नाही देवानं दिलं तरी बी घेत नाही, त्याला म्हणायचं खरे संत. कारण ते संत जे असते तर ते द्यायला आलेले असते, घ्यायला नाही. जे घ्यायला आले असते ते भिकारी असते, आणि जे घ्यायला आले आपल्याकडून ते आपल्याला काय देणार आहे? आता हेच आपल्याकडून घ्यायला म्हणलं हे काय देणार आहे? त्यांच्याकडे काय द्यायला? आणि मग काय म्हणायचं महाराज, आणि त्या महाराजाकड राजे जायचे, हे राजे पृथ्वीचे राजे करणारे, आणि ते महाराज राहते जंगलामध्ये. ऋषीमुनी लोक एकांतात राहत होते, एकांतात राहून त्या ठिकाणी देवाचं भजन करायचे. आणि तिथं मोठमोठे राजे लोक त्यांच्याकड त्यांचं एवढं राज्य करून त्यांना समाधान नसायचं, आणि ते जंगलात जाऊन त्या ऋषीच्या सानिध्यात राहायचे, विचार ऐकायचे, आणि त्यांना आनंद वाटायचा, आणि परत ऊर्जा मिळायची, परत राज्य करायचे. म्हणून असे महाराज होते. म्हणून आता संत कलियुगामध्ये झाले, परंतु कसे झाले? की पोटासाठी संत झाले, कलित बहुत पोटासाठी झाले, महाराज झाले, देव काढायला झाले, पोटासाठी झाले, पोटासाठी झाले. पोटासाठी झाले म्हणल्यावर त्यांचा ते महाराज होऊन काही फायदा नाही. कारण आज फिरवते लोक महाराज म्हणते, आणि उद्या नरकाला जावं लागतं. कारण आपल्याला इथं जरी लोकांना नाही कळालं, पण देवाला फक्त कळत असतं. कारण देवाला किती डोळे आहेत? त्याला चौकट डोळे, त्याला देव म्हणायचं. त्याला चौकट कान आहेत, त्याला देव म्हणायचं. अशा प्रकारचा परमात्मा कुठं नाही, सगळीकडे आहे. ते की जो पाप करतो त्याला वाटतं मला कोण नाही पाहिलं, पण देवानं पाहिलं तुला. म्हणून पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता उशील. म्हणून भजन केलं पाहिजे, आणि भजन करण्याची जागा फक्त नरदेह, आणि तो नरदेह भेटलाय तर ते म्हणते बहुता सुकृते, म्हणजे मोठ्या पुण्याने भेटला. म्हणजे ज्या अर्थी आपण नरदेहाला आलो त्या अर्थी आपण पुण्य केलंय, आणि पुण्य करून आलो. म्हणून आता पुण्य करायची गरज नाही. आता काय करायचं? आता देव बोलून घेता, म्हणून भक्ती करायची. आता भक्ती करायची तर कोणाची करायची? देवाची भक्ती करा. देवाची भक्ती करा म्हणजे काय करा? तर देवाचं नाव घ्या, आणि देवाचं नाव घ्या पण चिंता करू नका. म्हणून देवाची भक्ती करा तर भक्ती करा, पण ते प्रकारची संसारात चिंता करू नका. देवावर भाव सोडून द्या. तुकाराम महाराज आपल्याला खूप गाठ्यामध्ये अभंग आहे, आणि म्हणून जो भाग्यवान असेल त्याला सांगतात त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला भेटतं. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला संतांचे विचार या ठिकाणी ऐकायला भेटते. म्हणून आपण भाग्यवान आहोत. स्वतःला आपण भाग्यवान म्हणलं पाहिजे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून तरी आवडी. देव आवडायला लागला म्हणजे भाग्यवान आहे, आणि पैसा आवडायला म्हणजे अभागी. पैसा आवडायला लागला, संसार आवडायला लागला, देव काही संग येणारा नाही, काम येणारा नाही. देव आवडायला म्हणल्यावर देव सांभाळीत असतो, मागे पुढे उभा राहे संभावित, खाली आघात आहे. भाग्यवान आहे. पण भाग्यवंता घरी भजन तुझ्या, भाग्यवान आहे तुझ्या घरी भजन. म्हणून या ठिकाणी देवाची भक्ती करा, देवाला काही मागू नाही. म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी उद्योग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्योग, पावलो हे संग सुख याचे, पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्योग सांडोनिया, पळाले उद्योग सांडोनिया, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, सुख
तुका म्हणे सुख बहु झाले देवा, तुका म्हणे सुख बहु झाले देवा, घडली या सेवा विठोबाची, घडली या सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरिता याचा संत, सुख आम्हा झाले धरिता याचा संत. देवाचा संग आम्ही धरला, आम्हाला सुख झालं. आम्ही भक्ती केली पण चिंता सोडून गेली. आम्ही भक्ती करतो पण आम्हाला संसाराची काळजी, परंतु संत सांगायला लागले आम्ही भक्ती केली परंतु चिंता सोडून दिली. संसाराचं कसं होईल अशा प्रकारची चिंताच केली नाही. जसं वाचत तसं होईल. संसार आम्ही देवाच्या ठिकाणी अर्पण केला, देवाला अर्पण केला की तुला जसं योग्य वाटत तसं कर. हा संसार देवा पाहिजे, देवाच्या पायाच्या ठिकाणी हा संसार वाहून दिला. आता आम्ही काय केलं, पाहिलेची नाही मागे परतोडी, जिंकेला तो क्षणोक्षणी काळ. आम्ही माग पाहिलंच नाही की संसार या ठिकाणी कसं होईल संसाराचं, अशा प्रकारचं चिंताच केली नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या भक्तीमध्ये प्रवृत्त झालो किंवा या देवाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो, देवाच्या स्वरूपाप्रती आम्ही गेलो. कारण आम्ही जर संसारात गुंतलो असतो तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. म्हणून या ठिकाणी आम्हाला देवाची सेवा घडली, म्हणून स्वतःला या ठिकाणी धन्य झालो. आता याची संदेह नाही न पडे यावाही काळा हाती. आता मला निश्चय झाला मी आता काळाच्या हातात पडणार नाही, आता मी यमाच्या दारी जाणार नाही. कारण मला निश्चय झाला तुम्ही आता भक्ती केली. अशा प्रकारचा निश्चय किती पैसे कमविल्यावर या ठिकाणी मला मी यमाकडे जाणार नाही असं वाटत. किती बंगले बांधले, किती बिल्डिंग बांधल्या, किती गाड्या घेतल्या, किती सोनं, किती किलो सोनं अंगावर असल्यावर वाटत असं आता इतकं सोनं आहे माझ्याकडे आता मला आता यमाच्या दारी जायचं कामच नाही, असं होईल का? आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं किती संपत्ती असते तरी सुद्धा ती यमाच्या हातातून सोडणार नाही. तर उलट या ठिकाणी संपत्ती आली म्हणजे जास्त माझी, संपत्ती आल्यावर त्या ठिकाणी बुद्ध येईन जास्त. आणि म्हणून या ठिकाणी बरे की जास्त त्या ठिकाणी कधी कधी माणसं म्हणते की आम्ही एवढं देवाचं करतो पण आम्ही कसं काय बेजार आहे. अरे तू बेजार, तुला म्हणूनच ठेवलं देवानं की तू जर जास्त संपत्ती दिली असती, जास्त माजला असता, देवाची भक्ती नसती केली, म्हणून या ठिकाणी तुला देवानं अशी परिस्थिती दिली. म्हणून बरं झालं. तुकाराम महाराज तर म्हणते बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. बरं झालं देवा त्या ठिकाणी, बरे झाले देवा बाईला करतशी, बरी हा दुर्दशा जना माझी. ते म्हणते बरं झालं बायको भांडणारी भेट. असं कोणी म्हणा, आज तुकाराम महाराजांच म्हणा. तुकाराम महाराज म्हणते की भांडणारी बायको कोणाला आवडती. तुकाराम महाराज सांगते बरं झालं, बरे झाले देवा बाईला कर्कशी. त्या बाईनं कर्कासा केला, बाईनं या ठिकाणी म्हणून मला संसारात लक्ष लागले नाही आणि माझं नीट मन देवाकडे गेलं. संसारात एवढी परिस्थिती गरिबी आली की म्हणून या संसारात काहीच करता येईना मला, म्हणून मी खुशाल देवाचं भजन करीत बसला. जेव्हा त्या ठिकाणी काहीच राहील नाही जवळ, काय खावा ही पंचायत होती. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कवण्या परी. कोकला पाटील गावीचे लोक आता मज दिक कोण झाली. आता याने चवी सांडिली म्हणते, निवाडा करीत दिवानात. दिवानात गोष्ट केली की आता या ठिकाणी कोर्टात गेली की आता या ठिकाणी तुकाराम महाराजांनी भजन करू नये, अशा प्रकारचं त्या ठिकाणी गावातल्या लोकांना एक मतानं सह्या द्याव्या. मोठे मोठे पाटील लोक, वकील लोक, वकील काय पहिल्या काळामध्ये जे असायचे ते न्याय निवाडा करणारे, त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की तुम्ही आता भजन करू नका,
कारण त्याने काही चोऱ्या नाही केल्या, तर भजनच करू लागले. परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी दिवाणात गोष्ट केली की आता यायनं भजन करू नये. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणते की बरं झालं मला या संसाराविषयी कोणत्याही प्रकारचा मोह राहिला नाही आणि म्हणून कशामध्ये गुंतलोच नाही. आता नीट या ठिकाणी आता कशामध्ये अडकत नाही. आता देवाच्या भजनाला लागतो. म्हणून जिकडं जिकडं आपलं मन जाईल तिकून तिकून त्या ठिकाणी त्याला वळून आणून देवाकडे गेलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी आपलं जर मन देवाकडे जात नसलं तर मग देवालाच म्हणलं पाहिजे माझे मन बाबत तुझे पाहिजे. आता देवाला म्हणल्यानंतर देव कोणत्या प्रकारानं त्याच्याकडे मन घालीत हे काय सांगता येत नाही. एखाद्या पासून आपल्याला अनपेक्षित घटना घडत्या, एखाद्यापासून दारिद्र्य बी देईल, एखाद्यापासून दुःख बी देईल. कारण काय करायचंय त्याला काय नाही करायचं आपलं मन वळायचं. मग कशा पद्धतीने वळील तर कशा पद्धतीने वळील, परंतु आपलं मन त्याच्या ठिकाणी लागलं पाहिजे. म्हणून काही अपेक्षित घटना घडत्या, काही अनपेक्षित घडत्या, परंतु जे आसन त्याच्यामध्ये आपण राजी पाहिजे, आपली काही नाराजी नाही पाहिजे. ठेविले आनंदे तैसीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून देवाना ठेवलं त्या परिस्थितीमध्ये मी आनंदी आहे किंवा माझा देव माझं काही कधी दुःख देणार नाही किंवा माझं काही वाईट करणार नाही, माझं कल्याणच करीन असा ज्याचा निश्चय आहे, तर मग तो त्या ठिकाणी भक्त ठरत असतो. कारण भक्त काय करत असतो तर देवावर त्याची श्रद्धा असते, देवावर विश्वास असतो. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. म्हणून भक्त झालं पाहिजे आणि भक्त होऊन देवा संसाराची चिंता करू नये. कारण तुकाराम महाराज सांगायचे की आम्ही भक्ती केली पण चिंता सोडून दिली. कारण गोकुळामध्ये सुद्धा भक्ती केली, देव त्या ठिकाणी आला की तिथं चिंता राहील नाही. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान किंवा चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला ते चिंता राहील नाही. म्हणून जो भगवंताचं चिंतन करतो त्याला कसल्याही प्रकारची चिंता राहत नसती. एकनाथ महाराज सांगते की हरिमुखी गाता हरपली चिंता दया नाही मागुता जन्म पुन्हा त्याला जन्म घ्यायचं काम नाही. आता जन्म घेणं सोपं आहे का? त्या जन्म भेटन, कोणता भेटन? डुकराचा भेटन का कुत्र्याचा भेटन का गाड्याचा भेटन? कारण वासना तसे सगळ्याला वाटतं काही खावा रोग होऊ नये. काय करावं देवानं तोंड बांधलं, ते खावं वाटतं ते खावं वाटतं, काहीच म्हणा काहीच पसरा. डॉक्टर म्हणते खाऊ म्हणून ते मला वाईट कर मागू द्या. कारण वासनाच तशी जन्म घेणे लागे. काही खावं वाटतं का जा म्हणजे डुकराच्या जन्माला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एखाद्याच लय लेकरात जीव राहिला, पुरी जीव राहिला, वरात जीव राहिला, जा त्याच्या कधी कुत्र हो म्हैस हो कौन कि मग आता वासना तशी राहील. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता काय करावं म्हणजे असू द्या कोणी, सगळे असू द्या, पण सगळे कोण आहे? देव आहे. म्हणून सगळा परमात्मा आहे. कारण लेकरं तरी कोण आहे? परमात्मा आहे. सगळंच कोण आहे? परमात्मा आहे. लेकरं म्हणून त्याच्याकडे पाहू नका, पण म्हणून पहा, देव म्हणून पहा. सगळा कोण आहे? मग देव आहे. देव म्हणून पाहिल्यावर मग कशाची वासना राहील? कारण मग देवामध्ये सगळी वासना विलीन होत असते. कारण आपण देव नाही पाहिल्यामुळं वाचणार आहे. म्हणून हे सगळं त्या ठिकाणी दिसायला लागलं, परंतु सगळं कोण नाही? देव आहे. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आता कोणी दिसू द्या, ते कोण आहे? देव आहे. मग दिसलं म्हणजे काय नाही, परंतु त्याला काय समजा? देव समजा. म्हणून सगळं देव समजल्यावर मग काही जोरात नाही. देव नाही समजितलं की मग काहीतरी त्याला समजून बसलो आणि काहीतरी कल्पना केल्या, मी माझं खरं, हे माझं, ते माझं, ते माझं. नसलेला मोह अपेक्षा होत्या, वासना राहत्या आणि पुन्हा त्या ठिकाणी जडभरत राजा हरणेकरी गेला, झाला तो घातला वासने.
म्हणून त्याला काय समजा, देव समजा. हे जे दृष्टीने दिसत ते कोण आहे, देव आहे. कारण देवाशिवाय काहीच नाही. कारण तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवा विना काही दुसरे ते, दुसरे ते, देवा विना काही दुसरे ते. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवा विना काही दुसरे ते, दुसरे ते, देवा विना काही दुसरे ते. आम्हाला देवाशिवाय काही दुसरं दिसत नाही. सगळा कोण आहे, देव आहे. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. कारण बोलायचा तरी विठ्ठल, पाहायचा तरी विठ्ठल, करायचा तरी विठ्ठल. कारण मग आम्हाला दिसायला लागलं ते कोण आहे, देव आहे. आम्ही बोलतो तरी मग देव, आणि दिसत तरी देव, करतो ते तरी कोण आहे, ते कर्म काय, देवच आहे. म्हणून कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिथे. कारण सगळं कर्म धर्म सगळा कोण झाला, देव झाला. म्हणून देव झाले अवघे जण, दोष गुण विसरले, बरवे झाले बरवे झाले. कारण बरं झालं म्हणले, सगळं देव झाला. आता शत्रू आहे का मित्र आहे का आपलं आहे का परक आहे, सगळा कोण आहे, अवघा देवाची झाला पाहिजे. सगळा देव आपलं आहे का परक आहे, देव आहे. सगळा देव आहे. म्हणून सगळा देव आहे म्हणायचं तरी काय, मग आता देव आहे काय, देव. म्हणून या ठिकाणी आता समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या लाटा निर्माण झाल्या. मग कोणती लाट त्या ठिकाणी मोठी आहे, कोणती लहान आहे, आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी कोणते उत्पन्न झाले, कोणते नष्ट झाले, काहीच झालं नाही. की लाट नव्हतीच, हे पाणीच होतं. तशा प्रकारचे या ठिकाणी हे एक ते, हे माझं ते माझं ते माझं, कशाचं माझं, काहीच झालं नाही. सगळा कोण आहे, देवच होता. अवघा देवाची झाला पाहिजे. सगळा कोण आहे, देव आहे. म्हणून देवाचं भजन कसं केलं पाहिजे, आवडीनं केलं पाहिजे. म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. ते कुठं होतं, नरदेहात होतं. आपण कुठं आलो दादा, नरदेहामध्ये आलो. नरदेहाला आलो म्हणजे अशा जागेवर आलो, इथं त्या ठिकाणी भजन नाही केलं तर मग स्वर्ग नरक कर्म ब्रह्म चहू प्राप्तीची मनुष्य धर्म, तिजून या पाप कर्म मोक्ष धर्म झाला. म्हणून या ठिकाणी स्वर्ग नरक कर्म ब्रह्म जंक्शन स्टेशन म्हणत असते महाराजा. जंक्शन स्टेशन इथून कुठे बी गाडी लागेल त्याला काय म्हणायचं, जंक्शन स्टेशन. म्हणून तशा प्रकारचं इथं स्वर्गाला जाता येतं, इथून नरकाला जाता येतं, इथून पुन्हा पुनर्जन्म बी प्राप्त होतो, इथून पुन्हा जिथं जन्मच नाही असं जे ब्रह्म तिथं त्या ठिकाणी प्राप्त होता येतं. असं या ठिकाणी नरदेहामध्ये करता येतं. म्हणून नरदेह निधान लागले हाती. नरदेह एक मौल्यवान रत्न आपल्या हाताला लागलं. म्हणून इथं या ठिकाणी आपण आता हैगई करू नये, देवाचं भजन करायचं. संसार इथं जरी आपला त्या ठिकाणी मनासारखा झाला नसला तरी पहिल्यानं खूप अनेक शरीर भेटले, तिथं चांगला मन भर पोटभर संसार केला आपण, पण तरी त्या ठिकाणी वासना, संसार करून वासना जात नसत्यात, तर संसार करून वासना वाढत असत्यात. कारण संसार करून जर वासना केल्या असत्या तर प्रत्येक जन्मामध्ये संसार झाला, पण तरी पण त्या ठिकाणी वासना संपल्या नाही तर वाढत गेल्या. देव कळल्याशिवाय वासना थांबत नसते. जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत वासना वाढत राहत्या. देव कळाला की वासनाच राहत नाही. देव कळायला पाहिजे आणि इथं येऊन देव कळत असतो. देव ज्यानं कळून घेतला तो भाग्यवान आहे. संसारामध्ये काही मिळालं तरी पण त्याला काहीच मिळालं नाही, कारण शरीर सोडताना बरोबर काहीच येत नाही आणि रडत जातो. येताना रडत आला आणि जाताना बी रडत गेला. सगळ्याला रडीला गेला, सगळे रडत जाताना हा पण रडत गेला. कारण का, इथं येऊन त्यानं काय करायचं ते केलंच नाही, म्हणून दुःखी होऊन गेला. आणि
आणि ज्यानं आपलं कल्याण केलं, ज्यानं देवाची प्राप्ती करून घेतली, तर त्याला आनंद झाला. म्हणजे रडायचं काम नाही. आता बाकीचे रडू का नाही रडू, परंतु हा स्वतः आनंदी झाला. परमार्थ करून आनंद होत असतो, संसार करून दुःख होत असतं. म्हणून आपण नरदेहाला आलो. बरं झालं, बहुता सुकृते नरदेह लादला. मोठ्या पुण्यानं नरदेह भेटला. आणि भक्ती जर नाही केली तर मग अधोगती ठेवलेली. कंती ते ना करा कोणे गाढव कुतरा, कोणे गाढव कुतरा, कोणे गाढव कुतरा, कोणे गाढव कुतरा. कारण खंतीच करायचं काम. काय व्हावं लागल? गाढव कुत्रे व्हावं लागल. गाढवाच्या जन्माला जावं लागल, कुत्र्याच्या जन्माला जावं लागल. कारण अशा प्रकारचं बरं आहे की आपल्याला मनुष्यदेह भेटलाय. आता इथं येऊन एकच करायचं की कसा भेटला, काय भेटला हे काही आपल्याला माहित नाही, पण भेटलाय. म्हणून या ठिकाणी द्यालाय कोणी? आपण मिळविला नाही, देवानं द्याला. म्हणून देवाची आपल्यावर कृपा आहे. देवानं शरीर दिलं, पुन्हा मनुष्याचं दिलं, पुन्हा इंद्रिय दिले, पुन्हा सर्व काही बरोबर दिले इंद्रिय, हात पाय कान. हाताकडे पाहिल्यावर देवाचं ध्यान झालं पाहिजे. हात कोणी दिले? देवानं दिले, टाळ्या वाजल्या पाहिजे. पाय कोणी दिले? देवानं दिले. म्हणून देवाच्या कथा कीर्तनासाठी पायाचा उपयोग केला पाहिजे. डोळे कोणी दिले? देवानं दिले. देवाला पाहिलं पाहिजे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मद प्रेम सर्व काळ. विठो माऊली हाची वर दे, येऊनी राही हृदया माझी. कारण देवाला म्हणलं पाहिजे, देवा तुझं रूप काय गोड आहे, तुझं नाव काय गोड आहे. इकडं माणसं संसाराचं वर्णन करते, पण देवाचं वर्णन करा की देव कसा आहे. देव मरतच नाही आणि मरत नाही म्हणून त्याचं वर्णन केलं पाहिजे. मरणाऱ्या वस्तूचं काय वर्णन करतात? देव मरत नाही, इच्छित नाही. जो त्याच्या नादी लागत त्याला मरू देत नाही. देव मरत नाही आणि त्याच्या नादी लागणारा सुद्धा मरत नाही. आणि संसार मरतो आणि त्याच्या नादी लागणारा फिरतो. म्हणून संसार दुःखरूप आहे, देव सुखरूप आहे. म्हणून देवाचं भजन ज्यानं केलं तर त्याला आनंद होत असतो. सगळ्याला आनंद पाहिजे, पण संसारामध्ये आनंद नाही, संसारामध्ये दुःख आहे. कारण संसार करून ज्याला जिथं मृत्यू असतो त्या ठिकाणी आनंद नसतो. आणि परमार्थात काय तर आमचा देव मरतच नाही. आणि देव मरत नाही म्हणलं, देवासारखं चांगलं काय आहे जगामध्ये? कोणता पदार्थ घ्या, त्या सगळ्याला काय मृत्यू आहे, नाश आहे. जीवाला सगळं सहन करीन पण त्याला नाश सहन होत नाही. वाटतं आपण मरू नाही, आपलं मरू. आणि इथं संसारामध्ये काहीच उरत नाही, उपजे ते नाशे. आणि आपल्या अवतीभोवती सगळं जे आहे सगळं मरणार, सगळंच मरत. आणि म्हणून आपल्याला वाटतंय आपण मरूच नाही. आणि मरूच नाही तर शरीर कसं आहे आपलं मरणारच आहे. अरे पण इथं आपण जर संताकडे आल्यावर आपल्याला कळत असतं की देह मी नाही, देह माझा, देह खरा नाही. कारण देह पंचभूताचा आहे आणि आपण एक अशी वस्तू आहोत त्या देहाहून वेगळी. आणि या देहाला मी मानल्यामुळं आपण मरण बळच ओढून घेतलंय आपल्याला नसल्याला. दुसऱ्याचे वजे आपल्या माता घ्यायचे, याचं मरण आहे पण यानं ओढून घेतलंय. आता त्याचं मरण त्याच्या अंगावर टाकायचं आणि आपलं मोकळं व्हायचं. आता आपण वजच घ्यायला लागलो, दुसऱ्याचं वज, दुसऱ्याचं मरण आपलं मानायला लागलो. आणि म्हणून या ठिकाणी आपण दुःखी नसताना दुःखी व्हायला लागलो. म्हणणार त्यात काय कळत? आपण आता अभंगावर येऊ तर ते सांगते की ह्या नरदेहामध्ये पुण्यानं घातला, मोठं पुण्य केलं, तिथं भक्ती नाही केली तर अधोगतीला जाणार.
म्हणून बाप भाग्य कैसे न करेची कर्म न कळेची वर्म अरे बुडा बाप एकनाथ महाराज ते किती भयानक गोष्ट आपल्याला. कारण या ठिकाणी एखादा एकदम साप पुढे आला, एखादा भयानक घटना घडली, ते म्हणते एकनाथ महाराज म्हणते की काय भाग्य मोठं आलं समोर, परंतु याला काही कळना इथं देव आता येत, देवाची प्राप्ती करून घेता येते आणि ह्यो संसारात बसला जेवढी, आणि इथं यानं भजन करायचं सोडून दिला आणि या संसारामध्ये या ठिकाणी हा नादी लागला आणि अनेक जन्मांचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी आणि मोठं पुण्य ज्यानं केला असा त्याला देव आवडत असतो. कोणाला बी देव आवडत नाही, कारण देव आवडायला लागला म्हणजे अनेक जन्मांचे सुकृत पदरी ज्याच्या वाणी वाट मुखा वाट हरीचं नाव येता त्यानं पूर्व जन्मात लय मोठं पुण्य केलं असं, जास्त पुण्य केलं म्हणून देव त्याच्या मुखाला यायला लागलाय. पापी माणसाच्या तोंडाला देव येत नाही, जो पुण्यवान आहे त्याच्या तोंडाला देवाचं नाव येत असतं म्हणून भाग्यवानता जरी भजन पूजन त्याची वाट पाहणार आहे. जो भाग्यवान आहे त्याच्या मुखाला देवाचं नाव येतं म्हणून देवाचं नाव घेणारा भाग्यवान असतो. भाग्यवान म्हणलं पाहिजे कोणाला, देवाचं भजन करतो त्याला. धन्य मी मानेन आपले संचित राहिलेशे प्रीत तुझे नाम करा. मला देवाला म्हणजे देवा मी खरोखर या ठिकाणी स्वतःला मोठा पुण्यवान मानतो बरं का, कारण तुपलं प्रेम, तुझ्याविषयी प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये आहे. भाग्यवान आहे, मला देव आवडायला, कारण देव आवडला पाहिजे. देव आवडला की जमलं का, माणसं देवदेव करते पण संसार आवडत. आमच्या साधू संतांना संसार केला पण त्याला देव आवडत, इथं तर घोटाळा आहे. कारण आवडत का याचा अर्थ देवदेव करू नये असं नाही. आम्ही देवदेव करतो पण आम्हाला संसार आवडतो. आमच्या चित्तातून संसार जात नाही, आम्ही देवदेव सोडित नाही पण चित्तातून संसार जात नाही. म्हणून संसारी असावे असून नसावे, कारण संसार दोन समजा, संसारातल्या सुखानं सुखी काय व्हायचं आणि दुःखानं दुःखी काय व्हायचं. कारण हे सुख दुःख सावली, कारण सुखाची सावली दुःखाची सावली हे सगळे काय सावले, हे सगळे आभाळाची सावली जाईल ना राजा, कारण हे सगळ्या आभाळाच्या सावल्या आहेत आणि ह्या सावल्या जाणार. म्हणून या ठिकाणी काय करा म्हणते, लय मोठं पुण्य झालं, लय मोठं पुण्य झाल्यावर काय होत असतं, देव मुखाला येत असत आणि ज्याचं जास्त पुण्य झालं त्याच्या तोंडाला देव येतो आणि ज्याचं जास्त पाप झालं त्याच्या तोंडाला देव येत नाही. कारण पापी माणसाला त्या मुखाला देव येतो, जो पुण्यवान आहे त्याला त्या ठिकाणी देव त्याच्या मुखाला येत असतो. म्हणून अनेक जन्मांचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैसा होईल. मोठं पुण्य एका जन्मात नाही, जन्मोजन्मी आम्ही या विठ्ठले जन्मोजन्मामध्ये आम्ही मोठं पुण्य केलं, जवळ देवाची कृपा केली, नाही कृपा केली, कारण आम्ही मोठे पुण्य केलेलं आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, विठ्ठल आवडायला लागलाय तर साधी गोष्ट नाही, मोठं पुण्याला आवडायला लागलाय. आम्ही मोठे पुण्यवान आहोत, मोठे भाग्यवान आहोत. अशा प्रकारचा अनेक जन्मात जन पुण्य केला समजा त्याच्या तोंडाला हरी जेवण काय करायचं तुला, तू कर भजन. ते म्हणते यायनं करावं त्यानं करावं, आणि त्याच पूर्व पुण्य नसताना म्हणून करीत नाहीत, म्हणून तू काहून चिंता करायला. आणि म्हणून राव रंक हुका भक्ती विना माझी मुक्ती त्याच्या. एखादा राजा असला मग काय झालं, बडा हो तर क्या हो, मोठा असला म्हणजे काय झालं. राजा असला आणि भिकारी असला, रंक असला, उंच यादीतला असला, नीच यादीतला असला, तरी पण भक्ती नाही केली तर मुखात माती पाडणार आहे. कारण भक्ती विना माती मुखी त्याच्या मुखात मातीच पडणार आहे. कारण भक्ती नाही करणाऱ्याला आदर,
म्हणून भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटविना नेला कैसा नाही. कारण भक्ती नाही करणारा पशु आहे आणि तो तवच काऊन नाही मिळाला. एकनाथ महाराज पुढे अभंग येणार आहे आपल्याला. म्हणून या अभंगामध्ये आपल्याला पाहतो की राजा उच्चनीच याती, पण भक्तीशिवाय माती गेली त्याच्या मुखामध्ये, कारण व्यर्थ सिद्ध झाला. एकनाथ महाराज शेवटला सांगते, एका जनार्दनी हरिहरी म्हणतात, मुक्तीचा विजेता पाठीला गेली. तुम्ही मुखानं जर हरिहरी म्हणलं तर तुमच्या पाठीमागं लागल मुक्ती. तुम्हाला मुक्त होण्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही, तर मुक्ती तुमच्या पाठीमागं लागल. हरिपाठात आपण बघतो की पहिल्या हरिपाठामध्ये शेवटचा तुकाराम महाराजांचा अभंग की देव तुमच्या घरी येईल, इथे सांगायला लागले मुक्ती तुमच्या पाठीमागं लागल. न लगती साय असं जाय नंतरा सुखी येतो घरा नारायण, देव घरी येईल. इथं सांगायला लागले की मुक्ती तुमच्या पाठीमागं लागल. असं या ठिकाणी महत्व आहे भक्तीचं. म्हणून सगळे काम सोडून काय केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती किती महत्वाची, अरे भक्तीमध्ये एवढा पौर आहे की भक्ती केल्यावर देव सुद्धा त्या भक्ताला सोडित नाही. देव सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतो की देवानं या भक्त लोकांचे काय केले, काम केले. कारण देवाला काय आवडतो, देव भावाचा केला हाच दुष्काळ तयाला. देवाला सुद्धा प्रेम करणारे लोक भेटत नाही. देवाकडे जाणारे पुष्कळ भेटते, परंतु शुद्ध प्रेम करणारे देवावर ते अशा प्रकारचे भक्त खूप कमी आहेत. म्हणून असे भक्तच त्या ठिकाणी देव त्याची वाट पाहत असतो. कारण प्रेम देवासाठी कोण जातो, आपल्यासाठी, संसारासाठी, स्वार्थासाठी सगळे देवदेव करते, पण देवासाठी देवदेव करणार कोण आहे. माझी वाह करा, मला काहीतरी मिळावं, माझं काहीतरी कल्याण व्हावं. परंतु देवासाठी देव माझा आहे म्हणून देवासाठी कोणाला वाटतं की देव माझा आहे म्हणून, किंवा देवासाठी समर्पित कोण होतं. म्हणून देवासाठी ज्यानं त्या ठिकाणी समर्पित झाला तर देव त्या ठिकाणी त्याचाच झाला. ध्येय समर्पित देवा भार काहीच न घ्यावा, पहिला अवघा तुका म्हणे अनंत. देवाला ध्येय सुद्धा अर्पण करा, कारण ध्येय अर्पण करा देवासाठी जगा. सगळं काही काय देवासाठीच आहे. म्हणून अशा प्रकारचा देवासाठी संसारामध्ये राहिला किंवा देवच मुख्य आहे आणि देवाचीच भक्तीमध्ये त्याला रस आहे. संसारामध्ये माणसं म्हणते पैसा नसल्यावर काय खरे किंवा मूलबाळ नसल्यावर काय खरं आहे, परंतु हे सगळं गौण आहे. कारण अनेक जन्मामध्ये मुलं बाळ झाले परंतु जीवाचं दुःख केलं नाही. आता इथं येऊन त्या ठिकाणी जसं असन तसं, परंतु भक्ती मुख्य समजून हे बाकी सर्व गौण आहे असं म्हणून देवाचं भजन केलं तर आपल्याला आपलं कल्याण असतं. जर का आपण इथे येऊन संसाराच्या नादी लागलो तर पुन्हा त्या ठिकाणी संसाराच्या वासना राहत्या. इथं संसारानं मन भरणार नाही, मग पुन्हा पुत्र होऊन त्या ठिकाणी तिथं पुन्हा संसार केला, पुन्हा तिथं मन भरणार नाही. पुन्हा दुःख होऊन पुन्हा चिले पिले त्या ठिकाणी 12 लेकर आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी पुन्हा घ्या लेकराचं सुख, घ्या त्याच्या मजा. त्या ठिकाणी कोणती त्या ठिकाणी चिंता नाही, शिक्षणाची नाही, त्याच्या घराची नाही, त्याच्या लग्नाची नाही, कोणतीच नाही. म्हणून अशा प्रकारचं संसाराचं सुख कुठे, मग म्हणजे संसारात सुख पाहिजे का, इतर देहामध्ये सर्व काही त्या ठिकाणी काही काम करायचं काम नाही, काही धंदा करायचं काम नाही, काय नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी इतर देहामध्ये काय पाखरं व्हायचं आणि खुशाल त्या ठिकाणी कुठं जाऊन खायचं. अशा प्रकारचे इतर देहामध्ये काय, मग संसारच पाहिजे का, संसाराला काही कमी नाही, पण भजन होणार नाही. आणि भजन नाही झाल्यावर बंधन तुटणार नाही, दुःख संपणार नाही. म्हणून इथं भजन करता येतं. आणि इथं म्हणजे नरदेहात, पण आपण नरदेहाला आलो म्हणून लय मोठ्या चांगल्या जागेवर आलो. आणि इथं येऊन आपण चांगल्या जागेवर येऊन जर चांगलं काम केलं तर जमलं. इथे येऊन आपण जर संसार आवडू लागला तर मग आभागी. करंट कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, कारण करंट कपाळ आभागी.
कारण जो देवाचं नाव घेत नाही तो कसा आहे, अभागी आहे किंवा पापी आहे. नावासी विन्मुख तो नर पापिया हरविन धावया. पटात सांगितलं की नामस्मरण करीत नाही तो कसा आहे, तो पापी आहे. जो देवाचं नाव घेत नाही तो पापी असल्यामुळं त्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. म्हणून जो पुण्यवान आहे तर तोच भजन करेल आणि त्यानंच या ठिकाणी देवाची प्राप्ती या नरदेहात येऊन केली तर तो धन्य झाला आणि त्यानं आपल्या कुळाचा उद्धार केला. तुका म्हणे कोटी कुळेची पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. कारण कोटी कुळ सुद्धा पुण्यवान होते या देवाचं प्रेमानं जो गीत गाईल, देवाचं चिंतन करील. म्हणून वर्णन देवाचं करा. आणि तुकाराम महाराज सांगते की वर्णाविधी थोडी एका विठ्ठलाची कीर्ती माणसाची वर्णन नाही. कारण देवाचं वर्णन केलं पाहिजे. बाकीच्या वर्णनानं आपले वाणी दूषित करू नये की आपल्या वाणीने देवाचंच वर्णन झालं पाहिजे, देवाचंच नाव आलं पाहिजे किंवा देवातच आपलं मन गुंतलं पाहिजे. त्या माईक पदार्थामध्ये आपलं मन नाही गेलं पाहिजे. असं जर आपलं देवाकडं मन लागलं तर आपण खरोखर भाग्यवान झालो. म्हणून आता या ठिकाणी झालेली सेवा खूप संतांच्या चरणी अर्पण करू आणि आता बसायला होईल. आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तुषावे तो सोनी मज ध्यावे पसाय दानही. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांशील तो तिला हो. वर्षोत सकळ मंगळी विस्वर निष्ठांची वादे आळी अनवर्त भूमंडळी भेटतो देवता. चला कल्पतरुचे आरो चैतना चिंतामणीचे गावो. बोलती जे अर्णो पिदुषांचे चंद्रमेघे आलांजन मार्तंड जे तापहीन ते सर्वै सदा सज्जन स्वै. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोकी भजो आदि पुरुखी आखंडी. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय म्हणे. येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणेवर ज्ञानदेव श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान के मौलिक ज्ञानी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.